अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन त्रिवार मुजरा। सर्व समर्थ सेवेकऱ्यांना श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, गुरुमाऊली या युट्यूब चॅनेलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा सांगणार नाही किंवा सेवेचे महत्त्व सांगणार नाही। आज मी तुम्हाला विनंती करणार आहे, ती म्हणजे तुम्ही स्वामी सेवेत या। कारण आजच्या युगात स्वामींचा आशीर्वाद आपल्याला खूपच आवश्यक आहे। कारण स्वामी जेव्हा समाधी घेतली तेव्हा ते आपल्या सर्व भक्तांना सांगून गेले की हम गया नहीं जिंदा है आणि माझी प्रचिती आधुनिक युगात लोकांना नक्कीच येईल। म्हणूनच स्वामींची सेवा करू इच्छिणाऱ्यांनी स्वामी सेवेत नक्कीच यावे। स्वामी म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड असलेल्या ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक। स्वामी म्हणजेच परब्रह्म भगवान। स्वामी म्हणजेच करता करविता जगाचे पालनहार। स्वामी म्हणजे सर्वस्व। स्वामी म्हणजे सजीव निर्जीव प्रत्येक कण म्हणजे स्वामी। स्वामी हे कणाकणात आहेत, मनामनात आहेत, सर्वत्र तर स्वामीच आहेत। हे विश्व निर्माण करणारे, पालन पोषण करणारे, जन्म मृत्यू देणारे स्वामीच आहेत। ब्रह्मा विष्णू महेश निर्माण करणारे पण स्वामीच आहेत। दिशा दाखवणारे गुरु, घास भरवणारी आई, संभाळ करणारे वडील, संकटात धावत येणारे दुसरे तिसरे कुणी नाही तर स्वामीच आहेत। स्वामी हेच सर्वश्रेष्ठ गुरु आहेत। जगाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण केले। असे हे भारत भ्रमण करत असताना त्यांनी शेगाव येथील गजानन महाराज यांना दीक्षा दिली। गण गण गणात होते म्हणजेच कणाकणात स्वामी आहे असा त्याचा अर्थ होतो। तसेच ते शिर्डीला गेले। शिर्डीला असताना त्यांनी साईबाबांना सुद्धा दीक्षा दिली आणि साईबाबांनी स्वामींकडे बोट दाखवून सबका मालिक एक असे म्हटले। असे आपले सर्वश्रेष्ठ असणारे गुरूंच्या सेवेत यायला मागच्या जन्माचे पुण्य लागते, तरच आपल्या हातून स्वामी सेवा घडते। काही जण स्वामी सेवेत येतात, 3 अध्याय 11 माळी जपही करतात आणि संकट आले की सेवा सोडून देतात। स्वामी सेवेत येणे खूप सोपे आहे, निघून जाणे त्याहूनही सोपे आहे। कठीण आहे ते म्हणजे स्वामी सेवेत टिकून राहणे आणि स्वामींवर नितांत श्रद्धा आणि विश्वास ठेवणे। सुरुवातीला स्वामी खूप परीक्षा घेतात, बघतात की माझा भक्त परीक्षेत किती खरा ठरतो। म्हणूनच कोणतेही संकट आले तर डगमगायचे नाही, स्वामींवरचा विश्वास कमी होऊन द्यायचा नाही। कारण आपल्या पूर्वजन्मीचे प्रारब्ध आपल्याला या जन्मात भोगून पूर्ण करावीच लागतात। पण त्या दुःखाची कष्टाची झळ स्वामी आपल्यापर्यंत खूप कमी प्रमाणात पोहोचू देतात आणि या कलियुगात कितीतरी लोकांना याची प्रचिती आलेली आहे, अनुभव आलेले आहे। कलियुगात तारून धरणारी एकच शक्ती आहे आणि ती म्हणजे स्वामी। स्वामी सेवेशिवाय तरुणोपाय नाही, कारण जीवन जगताना संसाराबरोबर परमार्थाची जोडही असावी लागते, तरच आपले जीवन कृतकृतार्थ होईल। तुम्हीही स्वामी सेवेकरी व्हा आणि शेजारच्या दुःखी पीडित लोकांनाही स्वामी सेवेत आणा आणि सेवेचे महत्व माहिती समजून सांगा व त्याचे पुण्यही आपल्या पदरात पाडून घ्या। आपल्या जीवनाची नौका तुम्ही स्वामींच्या हातात द्या, स्वामी नक्कीच ती नौका काठावर नेतील। हे सांगत असताना माझा कोणताही स्वार्थ नाही, सर्वांकडून स्वामी सेवा घडावी, स्वामी कृपेचा लाभ सर्वांनाच व्हावा आणि सर्वांना जीवन जगताना आलेल्या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळावे, धाडस मिळावे असे मला मनापासून वाटते। म्हणून सेवा करा, सेवेकरी व्हा। स्वामींसाठी तुम्ही 1 पाऊल पुढे चला, स्वामी तुमच्यासाठी 4 पावले पुढे येतील आणि तुमच्या संपूर्ण जीवनाचा योगक्षम स्वामी चालवतील। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ ज्या उद्देशाने बनवला आहे तो उद्देश तुम्ही नक्की साध्य करा। झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आणि थांबतो। श्री स्वामी समर्थ।